नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका चॅनलमध्ये आणि याच्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, हे चॅनल नवीन आहे। गेल्या 8 दिवसापासून हा चॅनल सुरू केलेला आहे। माझं नाव आहे पप्पू खांडेकर, हिचं नाव आहे सुरेखा, तर हिचं नाव आहे गिरीश। तर हे आमच्या जीवाला गिरीश महाजन आहेत। तर तुम्हाला मित्रांनो आमचा परिचय अजून काही सांगतो। मित्रांनो, आम्ही सांगोला तालुक्यातून ब्लॉग करत आहे, सोलापूर जिल्ह्यामधून ब्लॉग करतोय। तर आमच्या ब्लॉगला तुम्ही भरभरून असा सपोर्ट करताय आणि इथून पुढे तुम्ही सपोर्ट करत राहा, हीच ईश्वरचरणी प्रार्थना। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा मुद्दा असा आहे की मी तुम्हाला एक आवाज वगैरे काढून दाखवणार आहे आणि राजकारणावरचे असं मी आवाज काढून दाखवणार आहे। म्हणजे दादा कोंडके आले तर नरेंद्र मोदीला काय म्हणतील किंवा इतर नेत्यांना काय म्हणतील हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर निळूभाऊ आले तर काय म्हणतील, मकरंद नानसपुरे आले तर काय म्हणतील, आणि साई शिंदे आल्यानंतर काय म्हणतील, आणि आपले अशोक सराफ आल्यानंतर काय म्हणतील। रोज काढून दाखवतो म्हणतात नुसतं, पण काढून काय दाखवायला नाही। तर कुठला आवाज काढून दाखवायचा, कुठला काढायचा ते तुझ्या आवडीनं सांग। निळूभाऊचा काढू का दादा कोंडकेचा काढू का दादा कोंडकेचा? आता दादा कोंडके जर इथं आले तर मित्रांनो, दादा कोंडके जर इथं आले तर दादा कोंडके असे म्हणतील नरेंद्र मोदीला, नरेंद्र मोदींचं आता सध्याचं चरित्र पाहून किंवा इतर कोणाचंही, त्या मला ए निळे भाऊ हे 5 वर्षाने निवडणूक येते, हे प्रत्येक 2.5 वर्षाला यायला पाहिजे या मायला। आणि निळूभाऊ जर आले तर निळूभाऊ काय म्हणतील, या मायला मंडळी तुम्हाला सांगतो नरेंद्र मोदीला मतदान करा असं मी म्हणतोय। असं तुम्हाला वाटत असेल पण असं मी म्हणणार नाही। तुमच्या मनाने तुम्हाला कोणाला करायचं ते करा। डेंगळ्या सभेत आलाय ना, टाळ्या कोण वाजवत? आम्ही टाळ्या वाजवतो का? तर मित्रांनो, ह्या ठिकाणी जर मकरंद नानसपुरे आले तर म्हणतील, ए गंगे मेलो गे गंगे, 5 वर्षातून हा निवडणूक आली बरं, तुला काय अक्कल आहे का? मतदानाला जायचं बरं आणि आपल्या हक्काचा माणूस निवडायचा असे मकरंद नानसपुरे म्हणतील। आणि आपले साई शिंदे जर आले तर साई शिंदे म्हणतील, व्हायला ए दाद्या, तुला माहिती आहे ना आपलं चिन्ह काय काय रे भाड्या? तिथं मागच्या टायमाला मी सभेत गेलो आणि बैलांना गुळ वाटप करायला म्हणलं, तिथं पण टाळ्या वाजवल्या तुम्ही ना? नको त्या वेळेला काय पण करतो काय लागा। आता कोण उभा राहिले काय माहितीये का नाही, का उगत तिकीट द्या म्हणायचं। तुला साधं चॉकलेट मला दुकानात गेलं तर चॉकलेट देत नाहीत आणि तिकीट मागायला चालला, तांब्याचा विष्णू बघा म्हणते तुम्हाला। आणि जर ह्या ठिकाणी इंदुरकर महाराज आले तर मित्रांनो, हा एक आवाज होईल आणि एक शेवटचा एक आवाज होईल। जर या ठिकाणी इंदुरकर महाराज आले तर कसे बोलतील
आणि त्याआधी तुम्हाला सांगतो, सगळ्यांनी असे खचा खचा खचाक लाईक करून टाका. चला लवकर, लाईक केल्याशिवाय आवाज काढत नाही. चला, केली का लाईक? सबस्क्राईब पण अजून केलेलं काय दिसत नाही. मला सगळं कळतंय. ही कोण बघतोय व्हिडिओ मला माहिती आहे. कोण बघतोय? अरे तुलाच म्हणतोय, सबस्क्राईब कर ना. आणि आता इंदुरकर महाराज आले तर कसं बोलतील? अर्शुदीवर आहे का तुम्ही? ज्याने ज्याने लव्ह मॅरेज केलेला दरवाजा लावून भांडी कशी त्या रे, दरवाजा लावून भांडी कशी त्या. अरे मंदाला जातो ना, स्वतःच्या गाडीवर जायचं, कोणाच्या गाडी बिडीत बसायचं नाही. आणि आपल्याला ज्या माणसाला मतदान करायचं ना त्यालाच मतदान करा. अर्शुद्धीवर आहे का? तर हा एक छोटासा मी आवाज काढण्याचा प्रयत्न केला. तर मित्रांनो, शेवटचा आवाज असा आहे की तो असा आवाज आहे, तो मिथूनचा आवाज आहे मित्रांनो. आपण का नाम मिथुन है? साला मतदान क्या होता है रे? मिथुन को पूछता है क्या मतदान ये क्या होता है? मुझे भी पता नहीं है. हर 5 वर्ष के बाद, साल के बाद आता है. ओ आपके हिसाब के मतदान करो. आणि मित्रांनो, अजय देवगण आता येणार. हा मैं तो आपल्याला लुटा. अजय देवगणचा येतोय मला. अजय देवगणचा आवाज येतोय मला. आता माझे सटाकले. मतदान केंद्रावर जाऊन आता मी आग लावण्याचा प्रयत्न करत नाही. मतदान तुम्ही व्यवस्थित करून घ्या असं म्हणते ना. आणि आता नाना पाटेकर येणार नाश करणार. आय मेरे. तर मला नाना पाटेकरचा मित्रांना आवाज येतोय, पण आता सध्या माझं तोंड पूर्ण असं वळून गेले, त्याच्यामुळं मी काय नाना पाटेकरचा आवाज काढू शकत नाही. नाना पाटेकरच्या आवाजाला मित्रांनो खूप असं ओरडावं लागतंय. तर आता मला आवाज अजून कोणाचा काढून दाखवतो. अशोक सराफ. वाटलं मतदान करायला जायला लागेल जायला. कुबेर शेख. तर आता शेवटचा आवाज होईल मित्रांनो, नरेंद्र मोदीचा. मला चष्मा काढून घालायला पाहिजे. नरेंद्र मोदीचा आवाज काढायचा, नाही तर नरेंद्र मोदी आपल्यावर काहीतर आपल्या पद्धती कुठे हातात देतील. त्याच्यामुळे मित्रांनो आता मस्तपैकी नरेंद्र मोदीचा आता आवाज काढतो. नरेंद्र मोदीच्या आवाजासाठी एक स्पेशल लाईक ठोका. मेरे प्यारे भाई और बहनों, मुझे वोट दे दियो. मैं पेट्रोल के दाम बढ़ाऊंगा और डीजल का भी दाम बढ़ाऊंगा. और अगली बार मैंने आया और मैं गैस सिलेंडर को भी गायब करूंगा. और जिन्हें जिन लोगों को ऐसे लगता है नरेंद्र मोदी आना चाहिए, तो इन लोगों का मैं बता रहा हूँ, मना तुम्ही मतदान करा. आता मला सांगा, या देशामधले मी काय काय करू. अगली बार मैं आना चाहता हूँ, तो तुम्हारे सांगता हूँ मतदान कसे केले पाहिजे. मतदानाच्या पेटीत जाऊन आपले टाटाचे बटन कसे दाबतात तसे दाबावे, म्हणजे मी मोकळा होतो आणि तुम्ही हो मोकळे व्हाल. तर मित्रांनो, हा आवाज तुम्हाला कसा वाटला? तर आम्ही असंच एकदम फ्रेश वातावरणाला असं बसलेलं आहे.
आणि एक आपले एक मनोरंजन म्हणून एक मी आवाज काढण्याचा प्रयत्न केला. तर तुम्हाला हा माझे आवाज तुम्हाला कसे वाटते काय वाटते हे मला नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा. ए पोरा लागा ए गे बस की लागा जा लगा जी शिप खेळ नाही तर काय कर पण जरा थांबी लागा मला बोलली लागा थोडं इथं लागा मी लई दिवसात आधी एकतरी असं बसून बोलायला लागलोय. तर मित्रांनो तुम्हाला सांगतो पहिले आपले एक चॅनल डिलीट झालं ते काय आता माघारी येऊ शकत नाही. तर त्याच्यामध्ये काय माझी काहीच चूक नव्हती आणि ती यूट्यूबनं डिलीट केलेलं आहे. यूट्यूब तुम्हाला सांगतो मित्रांनो ही खऱ्या माणसांच्या मागं असं मित्रांनो ते हात धुवून लागलेला आहे की व्ह्यूज तर नाहीच तर त्याने असं केलेलं आहे मित्रांनो आपलं. आणि ह्या चॅनलवर तुम्ही मित्रांनो असा सपोर्ट द्या मला की कोणतरी मित्रांनो मला हाक मारायला लागले वाटतं तिकडं जातो मित्रांनो. तर मला मित्रांनो तुम्ही असंच सपोर्ट करा आणि तुम्हाला मी जास्तीत जास्त आमचा परिचय तुम्हाला पुढं सांगत जाईन. हे माती टाकू नको. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. तोपर्यंत नमस्कार बाय बाय.